इंडिया फॉरवर्ड ब्लॉक तर्फे शिवाजी नथू पाटील यांना आम्ही धुळे मतदारसंघातून उमेदवारी दिलेली आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रासमोर आज ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक हा नवीन पक्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रासमोर येत आहे। पण हा पक्ष देशातील सर्वात पुरोगामी आणि सर्वात जुना पक्ष आहे। 1939 ला सुभाषचंद्र बोस यांनी या पक्षाची स्थापना केली। आज महाराष्ट्रापुढे संपूर्ण महाराष्ट्रापुढे आज असा एक प्रश्न आहे सगळ्यांना की कोणता झेंडा घेऊ हाती, कोणाला मत द्यायचं। आज कोणत्याच पक्षावर महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास राहिलेला नाही। आज गेल्या 70-75 वर्षापासून आपल्याला सगळ्यांना आश्वासने मिळतात। 2014 मध्ये संपूर्ण देशात एक नवीन बदल घडवण्यासाठी सगळ्यांनी बीजेपीवर विश्वास दाखवला। तो विश्वास दाखवल्यानंतर जे पक्ष आज महाराष्ट्रातले एकीकडे होते आणि उद्या जेव्हा आपण आज मतदान करणार आहोत, संपूर्ण महाराष्ट्रातली जनता ज्या पक्षाला मतदान करणार आहोत तो पक्ष उद्या त्या पक्षात राहणार आणि तो उमेदवार त्या पक्षात राहणार याची आपल्याला गॅरंटी नाही। आज देशाला एक विचारधारेच्या राजकारणाची आज गरज आहे। धुळे मतदारसंघाची गोष्ट केली असता इथे अथवा पूर्ण महाराष्ट्रात बहुसंख्य आणि सत्ता धनशक्ती याच्या जोरावरच उमेदवारी द्यायचं सगळीकडे काम चालू आहे। आम्ही ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक तर्फे एक सर्वसामान्य नागरिक, वंचितातला नागरिक, त्यातही ओबीसीतला उमेदवार म्हणून आम्ही या धुळे मतदारसंघातून उमेदवारी देत आहे। ओबीसी या समाजाकडे संपूर्ण धुळे मतदारसंघात कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी देण्याची हिंमत करत नाही। सगळे लोक बहुसंख्यांना आणि धनशक्तीने बलाढ्य असणाऱ्याच उमेदवाराला उमेदवारी देतात। आम्ही शिवाजी नथू पाटील यांच्या मार्फत एक सर्वसामान्य नागरिकाला उमेदवारी देतोय आणि विचाराचं राजकारण, विचारधारेचं राजकारण, राष्ट्रहिताचं राजकारण या नवीन राजकारणाची गुढी उभारण्यासाठी ही लोकसभा आम्ही लढत आहोत। जय हिंद। मी आज फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाने उमेदवारी म्हणून अर्ज दाखल केलेला आहे। आज धुळे लोकसभामध्ये आजपर्यंत 70 वर्षापासून कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने कोणत्याही प्रकारचा विकास केलेला नाही। म्हणून जर मला तुम्ही बहुमताने, प्रचंड मताने जर निवडून द्याल तर मी धुळे लोकसभाचा विकास करून दाखवेल आणि परत धुळे तापी नदीचं जो पाणी आहे ते पूर्ण आपले इथं धुळे लोकसभामध्ये कान्याकोपऱ्यात पाटदवारे ते पाणी आणण्याचा प्रयत्न करेल। परत जे रेल्वेचं आजपर्यंत 10 वर्षापासून बीजेपीचं सरकारने आजपर्यंत 10 वर्षाचे फक्त भूलतापा दिल्या। त्या पक्षाने फक्त भूलतापा देऊन आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा रेल्वे पट्टा आलेला नाही। जर मला जर तुम्ही मताने निवडून दिलं तर मी धुळे जे रेल्वे इंदोर मार्ग रेल्वे आहे ते मी आपल्या धावण्याचा प्रयत्न करेल। मोठमोठे इंजिनियर आणून मी ते रेल्वेचं पुरेपूर काम करेल। परत शेतकऱ्यांचे जे बी समस्या असतील, शेतकऱ्यांच्या पीक विमा असेल, काही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी असेल ते पण प्रयत्न करेल। आणि त्या परत तरुण युवकांचे जे रोजगाराच्या समस्या असतील ते रोजगाराच्या समस्या मी इथं धुळे लोकसभामध्ये भरपूर प्रकारच्या कंपन्या स्थापन करून इथं सर्व तरुण युवकांना मी रोजगार देण्याचे काम करेन। माता भगिनींना जे विधवा झालेले आहेत त्यांना जे आजपर्यंत कोणत्याही प्रकारचं त्यांना पैसे मिळाले नाही आणि ते पैसे मी सगळं माझ्या प्रमाणे मी जे असेल माझी शक्तीप्रमाणे ते आपल्या विधवा माता भगिनींना मी त्यांच्या पगाराचं बी मोठ्या प्रमाणात काम करेल। जय मल्हार, जय एकलव्य, जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र।